आज आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक केली आणि यावेळी प्रथेप्रमाणे मानाचे वारकरी ठरलेत कर्नाटकातल्या बीदर गावातले राम शेळके आणि प्रमिला शेळके। यावेळी विठ्ठल रुक्मिणीची यथासांग महापूजा करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी सगळ्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव तुटला संदेह तुटला संदेह। मानाचे वारकरी असलेल्या शेळके दाम्पत्याशी आम्ही बातचीत केली आहे। त्यांनी काय भावना व्यक्त केल्या ते आपण पाहूया। आज मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा केल्यानंतर या शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जो मान मिळालेला आहे ते मानाचे वारकरी माझ्या सोबत आहेत। माऊली, आपण कुठून आलात आणि दर्शन रांगेमध्ये किती वेळ आपण थांबलेलो होता? आम्ही सकाळ 6ला थांबल्या होत्या, रात्री 12ला आल्या इथं। कुठून आलात आपण माऊली? गाव आपलं? आमचं गाव नंदी बिजलगाव, तालुका औराद, जिल्हा बिदर, कर्नाटक मधून आलेला। काय करता आपण माऊली त्या ठिकाणी? आम्ही शेतामध्ये काम करतो। शेतात किती वर्षापासून आपण वारी करतात? आम्हाला 22 वर्ष झालं वयाचं। इथे मी वारी चुकीनाते येतो। दरवर्षी आपण या ठिकाणी आषाढीला येतात? हा। पाऊस पाणी देखील आता शेतात पेरणी ठेवून पाणी पडला तर बी आम्ही दोघं बी आल्या। अच्छा, आपल्याला वाटत होतं आज आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेमध्ये सहभाग होईल असं कधी? नाही, पांडुरंगाचा आशीर्वाद माऊली ते। आमची कृपा नाही, आमची इच्छा नाही। आमची कृपा आता अशीच पळायची होती, ढकललं म्हणून आम्ही घाबरून गेलो। अजून इतकं अरे हे बाहेर घालतोय कुठेतर, हे थाटून गेल्याला आधीच। मग आता पोलिसवाले कुंकण नेवल्यात की म्हणून आम्ही दोघं थरथर कापायला लागलो, घाबरून गेला। माऊली, आज आपण विठ्ठलाची साक्षात पूजा केली आहे, काय भावना आहेत आपल्या? काही नाही भावना, आता आनंदाने मागून चालले आता पाया पडून दर्शन झालं म्हणून। कानडा विठ्ठलू कर्नाटक असं म्हटलं जातं। विठ्ठल हा कर्नाटकामधून आलेला आहे आणि आज बऱ्याच वर्षानंतर विठ्ठलाच्या शासकीय महापूजेमध्ये सहभागी होण्याचा मान हा कर्नाटकच्या भाविकाला मिळालेला आहे। सुनील उमरे, विठ्ठल मंदिरामधून IBN लोकमत, पंढरपूर।